आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे शिवकुमार सर, अहो त्या चोरांनी जुनी टेक्निक वापरून चोरी केलीये. आपल्याकडे एवढी मोठी कॅश असताना काळजी नको का घ्यायला? हो पण सॉरी मॅम, पण त्यावेळी काय करायचं मला काहीच कळत नव्हतं. पण त्यांना मी पकडायचा खूप प्रयत्न केला मॅम, पण ते निसटले. आणि हो, त्यांच्या बाईकचा नंबर घेतलाय मात्र मी. शिवकुमार सर, किती भाबडे आहात तुम्ही. अहो ती बाईक कशावरून त्यांची असेल? चोरीची असेल ती बाईक. पण मॅम त्यावेळी मोटरसायकलचा नंबर घेणं एवढंच माझ्या हातामध्ये होतं. बर, इट्स ओके. तुम्ही आता अजून पॅनिक होऊ नका. एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनला जा, कंप्लेंट फाईल करा. मी पण साहेबांशी बोलून घेते. ओके मॅम. माझ्या बेजबाबदारपणामुळे जे काय घडलं त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी मॅम. सॉरी. इट्स ओके शिवकुमार सर, काही गोष्टी ध्यानीमनी नसताना घडून जातात. मॅम खरं सांगतो, मी आता तुमच्याशी बोललो ना तर थोडस मला रिलॅक्स वाटतंय. पण मागाशी हे सगळं घडत होतं ना त्यावेळी खूप ट्रेस आला होता मॅम. अगदी आत्महत्या करण्यापर्यंत नको नको ते विचार डोक्यात येत होते. काय बोलताय तुम्ही? हे अजिबात असा विचार मनात आणायचा नाही. मी सांगते ते करा फक्त. हा, हो. नका काळजी करू, सगळं काही ठीक होईल. ओके मॅम, बाय. बाय. गुमनाम है कोई, अनजान है कोई, किसको खबर कौन है वो. क्या बात आहे, मस्त. तुला काय झालं मध्येच? तू आजचा दिवस अजिबात विसरणार नाहीस. काय होतंय बाळा? तुला प्रल्हाद मामाचा वारा लागलाय का? अहो ताईसाहेब, आता मी काय केलं? बघ ना कसं तुझ्यासारखी असंबद्ध बडबडतीये. ताईसाहेब, तशी बडबड करण्यामागचं माझं दुःख वेगळं आहे. ते जर का तुम्हाला सांगायचं झालं ना तर. काही सांगू नकोस, आधी मी हिचं ऐकून घेते आणि मग तुझ्याकडे येते. ओके? आणि काय ग, आज असं काय घडलंय की तुला आजचा दिवस विसरायचा नाहीये? आज तू खिचडी बनवलीयस, मग खास माझ्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलीयस. नक्की काय म्हणायचंय तुला? हेच की तू लकी आहेस. तू माझ्यासाठी खिचडी बनवलीयस. अगं मस्त झाली खिचडी. मी तर म्हणते दाल खिचडी खावी तर फक्त तुझ्या हातची. आणि तुझ्या या दाल खिचडीमुळे मी आजचा दिवस कधीच विसरणार नाही असं मला म्हणायचं होतं. हे तुझं असं ऐकून मला असं म्हणावंसं वाटतंय, तुम्ही जर का माझं ऐकलत ना तर उद्याचा दिवस तुम्ही विसरणार नाहीत. का? काय असणार आहे उद्या? नागपंचमी. अहो आपल्या या गावात नागपंचमी जोरात साजरी करतात. आई प्लीज तू नाही म्हणू नकोस हा. उद्या आपण नागपंचमीला जातोय ना?